मल्टिप्लिकेशनच आहे, पण एक वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कसं दाखवायचं त्यासाठी आपण ही लॅटिस मेथड चूज केलेली आहे. आता या मेथडमध्ये करायचं काय विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुम्ही कॅल्क्युलेशन्स करतात 2 × 3 = 6, 6 × 12 = 72, हे जे काही तुम्ही करतात आजकाल मार्केट्समध्ये किंवा आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये जर बघितलं असेल तर वैदिक मॅथमॅटिक्स वगैरे शिकवलं जातात, त्याच्यानंतर ॲबॅकस वगैरे शिकवलं जातात, त्याच्यानंतर गणिताच्या काही छोटे छोटे ट्रिक्स वगैरे शिकवले जातात. पण त्याच पद्धतीच्या धर्तीवर आधारित ही लॅटिस मेथड आहे अँड तीच मेथड इज युजफुल इन NCERT अँड CBSE सिलेबस मध्ये. ऍक्च्युली गुणाकार तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करतातच, पण एक शब्दकोड्याच्या मार्फत गुणाकार कसा करायचा ते या मेथड मधून आपण आज एक्सप्लेन करणार आहोत. तर पहा, मी तुमच्या समोर एक छोटस एक्झाम्पल स्टार्ट करूया. नाउ 23 × 24. आता विद्यार्थी मित्रांनो इथे दोनच अंकी संख्या घेतली आणि इथे पण दोनच अंकी संख्या घेतली. मग आपल्याला या दोन अंकी संख्येचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा, तसं तर आपण एकाखाली एक लिहून आपण ती मांडणी करत असतो. बट नाउ हिअर वी विल यूज देअर द लॅटिस मेथड. दोज मेथड्स दे आर युजफुल अँड दे आर बेस्ट एंटरटेनिंग मेथड. मग पहा काय करायचं इथं, हाऊ मेनी नंबर्स आर देअर 1 2 अँड हिअर ऑल्सो 2 डिजिट नंबर्स आर देअर. नाउ यू विल मेक देअर द वन टेबल. Which table is there beta? Now you will make there the one table, 2 column and 2 rows. 2 कॉलम असलेला आणि 2 रोज असलेला आपल्याला एक टेबल बनवायचा या पद्धतीने. आणि ऍक्च्युली 2 डिजिट असल्यामुळे 2 कॉलम्स आणि 2 रो असल्यामुळे 2 रोज. पहा इथे लिहायचं 2, इथे लिहायचं 3, इथे लिहायचं 2 आणि इथे लिहायचं 4. आणि काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्या क्वाड्रिलॅटरल्स टॉपिक्स मध्ये असतात ते डायगोनल्स आपल्याला इथे ड्रॉ करायचे. नाउ जॉइन दिस दे आर द व्हर्टेक्स ऑफ द एंडिंग पॉइंट्स. हे एंडिंग पॉइंटचे व्हर्टेक्स आपल्याला जॉईन करायचे. आणि अशा पद्धतीने छान विद्यार्थी मित्रांनो छोटी छोटी कोडी कशी सोडवतात आपण, शब्द कोडी वगैरे असतात ना, मग उभ्या ओळीतील एखादं नाव असेल, आडव्या ओळीतील नाव असेल किंवा क्रॉस लाईन्स मध्ये नाव असेल, अँड फायनली वी गेट देअर द मिनिंगफुल मराठी नेम ऑर द एनी अदर नेम्स. तर काय करायचं, सगळ्यात अगोदर या 2 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि आलेलं मल्टिप्लाय या 2 छोट्याशा राईट अँगल ट्रायंगल सारख्या दिसणाऱ्या एम्प्टी बॉक्स मध्ये लिहायचं. 2 3 जा 6, नाउ हिअर 0 अँड हिअर 6. 2 2 जा 4, नाउ हिअर 0 अँड हिअर 4. आता 2 चं संपलं. आता आपण विद्यार्थी मित्रांनो काय करणार आहे, आता 3 ने मल्टिप्लाय करूया आपण. कितीने मल्टिप्लाय करायचं, 3 ने मल्टिप्लाय करायचं, 4 ने सॉरी. 4 3 जा 12 अँड 4 2 जा 8. असं सिंपल मेथडने आपल्याला काय करायचं, दोघांचं मल्टिप्लिकेशन कंप्लीट करायचं. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो पहा, इथून मी एक छोटीशी रेष मारली क्रॉस, इथून एक छोटीशी परत एक छोटा एरो दाखवला आणि इथून एक परत एरो दाखवला. आता काय करायचं, या एरो मध्ये हे क्रॉस लाईन्स मध्ये दिसणारे जे काही तुम्हाला आकडे आहेत त्या सगळ्यांची बेरीज करायची. नाउ हिअर 2, now here 8 plus 1 9, 9 plus 6 15, now here 5 and carry 1, now 4 plus 1 5 आणि शेवटचं 0 लिहायची गरज नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खूप कमी वेळेमध्ये ह्याचा फायनल आन्सर येतोय 5 नंतर 5 and नंतर 2. we get the easily answer these 2 digit multiplications. And the name of this method is known as the lattice method. त्याच मेथडला आपण लॅटिस मेथड असे म्हणतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सेकंड एक्झाम्पल्स आपण त्याच मेथडने पाहूया. आता मी इथे थोडी मोठी संख्या देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जेणेकरून माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना हे सोडवता आलं पाहिजे. आता इथे मी समजा 31 ही संख्या घेतली, ह्याने ह्याला मल्टिप्लाय करायचं. मग आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला 3 कॉलम्स बनवायचे and they are the 2 rows. आता 3 कॉलम्स म्हणजे कोणते, 1, now here 2, now here 3. 3 लाईन्स म्हटल्यानंतर अजून एक लाईन आपल्याला ड्रॉ करावं लागेल. and join this line like that. and you should make there the only 2 rows. rows म्हणजे कोणते, हे आडवे, हे 1 and here 2. and how many columns are there? There are the 3 columns. now here put up there the number 8, now second one number 3 and last one number here 4. Now the next one step is here.
खूप सोपी मेथड आहे, विद्यार्थी खूप आनंदाने करतात आणि निश्चित या मेथडचा तुम्हाला मल्टिप्लिकेशन मध्ये फायदा होणार आहे. आणि इथे उरलेले जे विद्यार्थी मित्रांनो नंबर आहेत ते अशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचे. नाउ वन्स अगेन ड्रॉ देअर द डायगोनल्स, जॉईन देअर द टू एंड ऑफ दिस क्वाड्रिलॅटरल. या क्वाड्रिलॅटरलचे दोन एंड आपल्याला जोडून घ्यायचे अँड टू मेक देअर द टू सेपरेट पार्ट. आता इथे हे दोन सेपरेट, हे दोन सेपरेट पार्ट, हे दोन सेपरेट, ह्या दोन सेपरेट, आणि याच्यामध्ये 2 डिजिट्स नंबर आपल्याला फिक्स करायचं. ते कसं पहा, आता 3 ने मल्टिप्लाय करायचा. 3 4 जा 12, 3 3 जा 9, 0 लिहून 9 लिहायचं. 3 8 जा 24. नाउ सिमिलरली मल्टिप्लाय बाय देअर द नेक्स्ट वन नंबर. 1 4 जा 4, 1 3 जा 3 अँड 1 8 जा 8. नाउ सेम मेथड अशा पद्धतीने त्याचं ऍडिशन्स करून क्रॉस मी तुम्हाला दाखवतो. हे ऍडिशन्स आणि हे जशाला तसा शेवटचा नंबर असेल. 4 ॲज इट इज. नाउ नेक्स्ट वन 3 + 2 5. एकदा मल्टिप्लाय, नंतर परत एकदा क्रॉस ऍडिशन्स. नाउ 8 + 9 and +1 that is 18, carry 1. Now 4 + 1 5 and final one digit here 2 as it is. Therefore the final answers we get it. The final answer we got. आता याच्यामधून फायनल आन्सर तुम्हाला मिळेल बेटा. मी इकडे दाखवतो. The first one number is here 2, second one number is here 5, next one number is here 8, next one number is here 5 and last one number is here 4. The final answer we got it. The 3 digits multiplied by there the 2 digit is equals to 25,854. मग या मेथडने काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक प्लस पॉइंट की विद्यार्थी शब्दी कोडी मार्फत सोडवतो आणि खूप मजेशीर ही मेथड निश्चित विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यूज पडणार आहे. तर निश्चित विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन मेथडसाठी करण सर अकॅडमीला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.